नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेच्या वीट गटातून अश्विनी चिवटे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. करमाळा तालुक्यात सर्वाधिक मतं त्यांना मिळाली आहेत आणि मताधिक्य देखील त्यांचा असल्यामुळं दिवे गव्हाण येथे त्यांचे पती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. हत्तीवरून ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची संपूर्ण करमाळा तालुक्यात सध्या चर्चा आहे. गणेश चिवटे यांचा विजय म्हणजे कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय आहे. याशिवाय त्यांनी जी विकास कामं केली त्या विकास कामांवरती वीट जिल्हा परिषदेच्या गटातील मतदारांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आहे, अशीच भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे, कारण गणेश चिवटे यांनी वीट जिल्हा परिषदेच्या गटात निवडणूक लढायची आणि कोणत्याही परिस्थितीत ती जिंकायची अशी तयारी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती. या भागातील प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवण्यावर भर दिला होता. या भागातील शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते असतील, पाण्याचे विषय असतील, याशिवाय विजेचा प्रश्न सोडवण्यावरती त्यांनी भर दिलेला होता. करमाळा तालुक्यात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मोठं जाळं तयार केलेलं आहे आणि या व्यवसायामुळे त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला देखील मोठा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कार्यकर्त्यांनी देखील मोठा विश्वास ठेवला आणि या निवडणुकीत त्यांचा विजय झालेला आहे. या विजयामुळे दिवे गव्हाण येथे त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली होती. यामध्ये विशेष बाब अशी आहे की दिवे गव्हाण हे वीट जिल्हा परिषदेच्या गटात गाव येत नाही, मात्र तरी देखील त्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी त्यांची ही मिरवणूक काढली होती. हत्तीवर काढलेली ही मिरवणूक संपूर्ण करमाळा तालुक्यात चर्चेचा विषय झालेली आहे. या मिरवणुकीनंतर येथे विजयी सभा देखील घेण्यात आलेली होती. यामध्ये अभिषेक मोरे, निलचंद दुरंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, भगवानगिरी गोसावी यांनी मनोगत व्यक्त केलं आणि यामध्ये गणेश चिवटे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा देखील मांडण्यात आला. त्यांचं कौतुक या मनोगतांमध्ये त्यांनी केलं. या मिरवणुकीनंतर त्यांचा जो सत्कार झाला त्याला उत्तर देताना चिवटे म्हणाले, करमाळा तालुक्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर माझ्यावर प्रेम करून दिवे गव्हाण येथील मोरे यांनी प्रेमापोटी काढलेली ही माझी मिरवणूक मी कधीही विसरणार नाही. माझ्यासाठी ती अविस्मरणीय मिरवणूक ठरणार आहे. या श्रवणातून उतराई करण्यासाठी वीट जिल्हा परिषद गटासह दिवे गव्हाण व तालुक्यातील इतर गावांच्या विकासासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी वीट जिल्हा परिषद गटातून विजयी झालो असलो तरी संपूर्ण तालुक्यात विकास कामे करण्याचा प्रयत्न ठेवणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. चिवटे यांचा विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर विकास कामांचा विश्वास आहे. त्यांनी केलेल्या कामांची जाणीव ठेवूनच आम्ही त्यांचा सन्मान हत्तीवरून मिरवणूक काढून केला. हे आमच्या प्रेमाचे आणि ठाम पाठिंब्याचे प्रतीक आहे, असं या मिरवणुकीचे आयोजक होते मोरे यांनी असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. ईश्वर मोरे यांच्या पुढाकारातून ही मिरवणूक काढण्यात आली होती. हलगी गंजोच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे सोशल मीडियावर देखील अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत. या मिरवणुकीचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा देखील होत आहे. या मिरवणुकीबाबत आणि गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.